हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 10 मार्च 2026, शनिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. उत्तर रात्री 1:55 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. रात्री 7:05 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. सकाळी 8:21 वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो इष्टीकरण आहे. दुपारी 12:41 भवकरणाला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 1:55 बालवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही करण्याची गरज नसणार आहे. मित्रांनो, हे आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:52 तर सूर्यास्त सायंकाळी 6:46 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्ब्रह्म दिते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमानी शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तर आईने वसंत ऋतू फाल्गुन मासी कृष्ण पक्ष भौम वासरे अनुराधा नक्षत्र हर्षण योगे विष्टी करणे सप्तमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मोपात दुरित क्षय द्वारा से पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:21 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 14 आणि 15. मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त आता नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत. मित्रांनो, विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12, 14, 15, 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 16.
देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. तेव्हाच आपली सेवा, धार्मिक सेवा जी आहे प्राणप्रतिष्ठेची, ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठ्यास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दुपारी 12 वाजून 41 मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे. या वेळेपर्यंत आपण शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावीत. विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे, कारण या भद्र योगाचा स्वामी राहू आहे. मित्रांनो, सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर कृपया त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्निपृथ्वीवर रात्री 1 वाजून 55 मिनिटानंतर हजर आहे, त्याआधी नाही. त्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वी काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 3 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार, आपल्या कामांमध्ये यश मिळवू देणार नाही. म्हणून शक्यतो आपण रेग्युलर जी कामे तीच करावी, विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.